दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा आपल्या स्त्रियांचा किचनमध्येच होतो. मग ती स्त्री वर्किंग वुमन असू देत किंवा गृहिणी असू देत, तर तिला हे सगळं करावंच लागतं. तर माझाही दिवसाची सुरुवात अशीच होते. आलं की पहिल्यांदा किचनमध्ये नाश्त्याची तयारी करावी लागते, त्यानंतर जेवणाचं बघावं लागतं. कारण गरमी एवढी आहे गावाकडं की आता दुपारी 10-11 नंतर अजिबातच गॅससमोर उभं राहू वाटत नाही. तरीही मला आज बरीच कामं होती. माझा अख्खा दिवस आज गॅससमोरच जाणार होता. सकाळी चपातीचं पीठ मळायचा कंटाळा येतो तेव्हा मी फूड प्रोसेसर वापरते. त्याच्यामध्ये कोबी किसून घेतला होता आणि त्यातच सगळे मसाले, थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकून इथं मी आटा मळून घेतला होता. आणि खरं सांगू का, कोबीचे पराठे खरंच चवीला खूप छान लागतात. कोबीची भाजी असं तर अजिबातच खाऊ वाटत नाही कधी-कधी. तेव्हा असे कोबीचे पराठे केले तर खमंग आणि खुसखुशीत मस्त लागतात. तर सकाळी कोबीचे पराठ्याचा सगळ्यांनी नाश्ता केला आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती. घरासमोर आमच्या शेड नव्हतं, त्यामुळं भरपूर ऊन किंवा पावसाळ्यामध्ये दरवाजामधून आत यायचं, पाणी पण यायचं आणि उन्हाळ्यामध्ये तर अजिबात बाहेरच्या खोलीमध्ये जाऊ वाटत नव्हतं, कारण पूर्ण बाहेरच्या खोलीमध्ये ऊन यायचं. आहोंच्या मागं लागून लागून कसं तरी त्याची तयारी करून घेतली. तर शेडचं काम पण चालू झालं होतं आणि शेळ्यांच्या गोट्यावरती पण पत्रे टाकायचे होते. आता बाहेरची माणसं जेवायला आहेत म्हटल्यावरती स्वयंपाक आपल्याला जरा जास्तच करावा लागतो. तर काहींना पाहिजे होते पोहे, म्हणून पोहे पण इथं बनवले होते. त्यातलेच पोहे मी सासूबाईंना दिले ते खायला. तर त्यांना म्हटलं चहा आणि पोहे तुम्ही खाऊन घ्या. बाकीच्यांनी तर कोबीचे पराठे खाल्ले होते, त्यामुळे पोहे कुणाला नको होते. फक्त एका माणसासाठी मला परत पोहे करावे लागले होते. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी आमच्या गावी देवीची यात्रा असते. म्हणजे 5 मंगळवार ह्या पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत. आज 4था मंगळवार होता, म्हणून मी इथं देवी यायला संध्याकाळी जाणार होतो. कारण सकाळी तर नाश्ता वगैरे ह्याच्यामध्ये आम्हाला जाणं शक्य नव्हतं म्हणून, आणि कामगार पण होते त्यामुळं. तर संध्याकाळी जायचं असं ठरवलं. तर संध्याकाळच्या आधी आम्हाला जेवणाची तयारी करायची होती. तर पहिल्यांदा मी इथं दुधीची भाजी बनवून घेतली, चपाती, डाळ, भात असं दुपारच्या जेवणाचं सगळं तयार करून घेतलं. त्यानंतर आळूवड्या बनवून घेतल्या आणि पापड तळून घेतले आणि सोबतच दुपारच्या जेवणाचंही इकडे काम चालू होतं आणि संध्याकाळच्या नैवेद्याचं पण माझं काम चालू होतं. आणि त्यानंतर मग चपात्या वगैरे बनवून घेतल्यानंतर सगळ्या शेवटला मी डाळ शिजायला टाकली होती. तर आता नैवेद्यासाठी मी ह्यातलाच भात वगैरे काढून ठेवला होता, भात डाळ वगैरे. कारण पुरणपोळ्या फक्त मी बनवणार होते नैवेद्यासाठी, कारण घरात कोणाला जास्त पुरणपोळी आवडत नाही आणि खाल्ले तरी पण फक्त एखादी खातात. त्यामुळे मी पुरणपोळी फक्त नैवेद्यासाठी बनवणार होते. त्यामुळे ह्यातलाच जे दुपारी बनवलं होतं जेवणासाठी डाळ भात, ते मी थोडं थोडं बाजूला काढून ठेवले नैवेद्यासाठी. पापड तळून घेतले होते. त्यानंतर मी इथं आळूवडी पण बनवून घेतली होती. आता फक्त मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. तर चपाती झाल्यानंतर मी एका बाजूला डाळ शिजायला टाकली होती. आणि आमच्या भ्रूणचा रोड बघा किती मोठा बनवावा लागतो मला, आणि तो भाजत नाही लवकर, त्यामुळे बारीक गॅसवरती 15 ते 20 मिनटं त्याला चांगला भाजावा लागतो, नाहीतर मग आमच्या भ्रूणाच्याही पोटात दुखेल. म्हणून मी त्याला भाजायला ठेवलं एका बाजूला आणि लगेच इथं भांडी घासायला घेतली. आणि कधी-कधी आहे ना, दिवसभर एवढं काम असतं की नको वाटतं. पण देवीच्या मंदिरात जायचं आहे म्हटल्यावरती बाकीची सगळी तर आवराआवर मला करायचीच होती. काल रात्री थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणून कपडे आतच वाळत घातली होती. तर ही कपडे काढून घेतली आणि त्यानंतर लगेच मी तयारी करायला घेतली होती. आता तयारी करायचं म्हटलं की मला आधी बघावं लागतं, जे ब्लाऊज व्यवस्थित बसतं त्यावरची साडी नेसायची असते. बाकीच्यांच्यासारखं नसतं, आधी साडी चॉईस करतात आणि मगच त्यांची तयारी होते. मला आधी ब्लाऊज बघावं लागतं, जे ब्लाऊज मला येतं ते ब्लाऊज मी काढते आणि त्यानंतर मग त्याला साडी मॅच करते. तर आज 2-3 मी पहिला ब्लाऊज घालून बघितलं, तर ती मला थोडीशी घट्ट होत होती. म्हणून विचार केला की ड्रेसवरती जाऊया का काय. पण कपाट उघडल्यानंतर बघितलं तर कपाटात सगळी कपडे अशी तशी झाली होती, म्हणून सगळीच काढून व्यवस्थित घडी घालून घेतली. आणि मग साड्या थोड्याशा होत्या त्या खाली ठेवून घेतल्या. आता बऱ्यापैकी कपडे माझी सगळी मुंबईला असतात आणि थोडीफारच इकडे असतात. त्यामुळे असं कुठंतरी बाहेर जायचं म्हटलं की मला साडी नेसायचं खूप अडचण येते. तर हे ब्लाऊज थोडंसं येत होतं व्यवस्थित, म्हणून ही साडी मी नेसायला काढली. आता ही साडी घेतल्यापासून 4 वर्षामध्ये फक्त मी एकदाच नेसली होती, तीही मुंबईमध्ये दसऱ्याच्या वेळी नेसलेली आणि त्यानंतर इकडे आणून टाकली. कारण साडी कितीही चांगली असली तरी साडीच्या निर्या कमी होतात, त्यामुळे साडी मला जराशी चांगली वाटली नव्हती. पण आता म्हटलं ह्याच साडीवरचं ब्लाऊज येतं आहे तर हीच साडी नेसावी. अहो पण म्हणाले साडी छान दिसते आणि सासूबाईंनी पण कौतुक केलं आणि खरंच खूप भारी वाटलं. कारण मी साड्या का जे गावाकडे असल्यानंतर पण जास्त नेसत नाही. तर हे आहे आमचं गाव. आता गाव छोटंसं आहे, खेडेगाव आहे, पण आम्ही राहतो ते वस्तीवरती, म्हणजे शेतामध्ये राहतो. तर आमचं गाव बघितलं असेलच तुम्ही, छोटंसं
आहे आणि थोडंसंच मी शूट घेतलं होतं. आणि संध्याकाळच्या वेळी आल्यामुळे इथं गर्दी असं आम्हाला वाटलं होतं की नसेल, पण गर्दी भरपूर होती. तर हे आहे आमच्या गावदेवीचं मंदिर. इथे ही देवी आहे. तर आता मंदिराचं बांधकाम पण चालू आहे आणि शासनकाठी पण नाचवत होते. तर आहोंनी जाऊन दर्शन घेतलं. पहिला मी घेतलं आणि नंतर मग आहोंनी घेतलं. आणि त्यानंतर बघा देवीची यावेळी मस्त अशी मी खणा नारळाने ओटी भरली होती आणि घरून नैवेद्य पण बनवून आणला होता. सगळं व्यवस्थित पूजा वगैरे झाली. ओटी पण भरायला खूप छान असा म्हणजे जास्त वेळ मला भेटला होता. कोणी ढकललं नाही, काय नाही, लवकर चला असं म्हटलंच नाही. त्यानंतर बाहेर आलो, जत्रा भरली होती आणि सासूबाईंना कोणीतरी भेटले की ते मग गप्पा मारत उभ्या होत्या. त्यानंतर इथं बाहेर बघितलं, माझ्या तरी या गावामध्ये कोण ओळखीचं नाही आमची घरची सोडून, त्यामुळे मला कोणी भेटतही नाही आणि मला कोणी ओळखतही नाही. तर सासूबाई म्हणायला लागल्या की नंतर काय करायचं असेल ते करू, पहिल्यांदा बांगड्या भरून घेऊया. मग मीच पहिल्यांदा बसले होते, कारण सासूबाई म्हणायला लागल्या मला जास्त भरायचे आहेत, तू पटकन भरून बाजूला हो, म्हणून मीच बसले होते पहिल्यांदा. आणि खूप वर्षानंतर असं गावच्या यात्रेमध्ये मी बांगड्या भरतीये. दरवर्षी आम्ही इथं असताना येतोच, पण कधी बांगड्या भरण्याचा किंवा असं ओटी वगैरे भरण्याचा योग येत नाही. यावेळी मी आवर्जून हात भरून बांगड्या भरल्या होत्या आणि खरंच सांगू का, हातात बांगडी घातल्यानंतर आणि त्यात हिरव्या कलरच्या बांगड्या घातल्यानंतर आपले हात किती सुंदर दिसतात बघा ना. त्यानंतर मग सासूबाईंनी बांगड्या भरल्या आणि आम्ही घरी आलो.